नमस्कार मित्रांनो, आज आलो काजू. हे बा, एक मिनटं दाखवतो. हे बाई आजी काजूच्या ब्या काढते. लाखान मी आलो. आज काय जास्त तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवणार. काजू फक्त खोडताना थोडं दाखवतो. आणि ओल्या काजूंची काजू करी कशी बनवायची ना, ती एकदम बेस्ट रेसिपी दाखवणार आहे, घरगुती एकदम भारी चवाची. तर व्हिडिओ बघा, जास्त काय वेळ वाया घालवत नाही तुमचा. डायरेक्ट भाजी बनवताना दाखवल. आणि ही आजीबाई पण भाजीलाच काजू घ्यायला आले आणि मी पण भाजीला थोडेसे काजू घेणार आहे. बाकी सगळी रेसिपी दाखवणार आहे. मित्रांनो, हे पहा, याच्यात ना जी निबार आहे ना, निबार अशी ओळखायची राहते. इथं डोळ्यासारखे दोन निघेल. ही निबाऱ्याची भाजी घ्यायची, कारण का ही भाजी खुडली ना नंतर हा काजू राहतो तो होत नाही. त्यामुळं थोडक्यात बिया घेणार आहे, फक्त भाजी थोडी होईल तेवढी. तर फक्त निबार घ्यायची. ही कवळे. तर आता घेतो, वर येईल पडायचो खाली. तर खोडून आता इथून डायरेक्ट तुम्हाला भाजीची रेसिपी दाखवणार. जास्त काय तुमचा वेळ घेत नाही. डायरेक्ट घरी जाऊन कसे स्वच्छ करतात ते आणि डायरेक्ट बनवताना. तर चला मित्रांनो, काजू घेतोय खोडून. मित्रांनो, आपण थोडक्यात एवढ्या बिया आणल्या. आता या बनवायच्या कशा ते सांगतो. आणि इकडं पळसाचे पान आणले, त्याच्या संध्याकाळी जेवण करू, ही भाजी खाऊ. या बियाणं कशा बनवायचं ते व्हिडिओ पात्रा. मित्रांनो, या बघ कापाय घेतलाय, असे कापू राहिले बघ. मध्ये एक कट मारलाय, नंतर बी सोलून काजू काढायला सुरुवात केली. इकडे बघून घ्या, असे हे काजू काढले हे बघ असे. आणि हाताला पिशवी बांधले. त्याचं ना चिक लागला ना तर लय हाताच्या कातडी निघून जातात, खराब राहते. तर अशी साफ करायची. नंतर पुढं दाखवतो कसं कसं करायचं. ते कापून घ्यायचे बघ, असे भारी निघतात. हे पण हे बघ, बनवायला ना पहिलं तेल टाकलंय आणि तर मसाले बनवले. काय कोथिंबीर, अद्रक, कांदा आणि टोमॅटोचं पेस्ट बनवली. आता याच्यात करायचे आपल्याला काजू करी. हा मसाला तेल टाकून घेऊ राहिलो. हां, याला तेल टाकून आता कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता ना एवढा टाकला. कढीपत्ता गरम जास्त झाला बरोबर. आता कढीपत्ता झाला. काय टाकायचं, मिरची, हळद टाकली बा, हळद आणि थोडी मिरची. आणि त्यानंतर हा आपण पेस्ट केलेला मसाला. पहिला हा झाला आपला काजू करीला मसाला तयार. मसाला बनवून घ्यायचा पहिला. एक नंबर मसाला राहिला तो मस्त वास राहिला. हे घरगुती आपले डायरेक्ट ओरिजिनल काजू करी, आपले डायरेक्ट झाडाचे काजूचे. आणि इकडं आपण ते कापून ठेवलेले का, कापून पाण्यात ठेवलेले. मसाला धुवून घेतलाय. आता तो गरम होऊन द्यायचा, मस्त शिजून द्यायचा. आणि इकडं आपले कापून बनवून ठेवलेले हे काजू आपण डोंगरातून आणलेले. इकडं मसाला चालू आहे आता तयार व्हायचा का, फक्त मसाला शिजून द्यायचा आहे. हा आपला बाजारातला थोडासा मसाला टाकून घ्यायचा, चव यासाठी फक्त थोडी नॉर्मल. बाकी आपला आहे जे तो कांदा बटाट्याचा मसाला मी नसतो, हा फक्त थोडा नॉर्मल टाकून घेतला आहे, म्हणजे टेस्ट जास्त येते. मसाला चांगला शिजवला आहे. आता आपण आणलेले काजू घेतले, टाकून याच्यात एकदम मस्तपैकी घे ना टाकून. गेले टाकून एक नंबर भारी. असे आहे ओरिजिनल काजू करी, एकदम घरगुती, एकदम बेस्ट, मस्त लागते. एकदम जास्त मसाला पण नाही आणि जास्त हे पण नाही, एकदम नॅचरली समजायचं. नॉर्मल फक्त आपण मसाला टाकला आहे. बाकी आपला कांदा
वगैरे ते पेस्ट केलेलं आहे. घ्या हलवून घे. मीठ राहिलं मीठ टाकून देते. मीठ नॉर्मल टाक. मीठ टाकलं. आता ही झाली कंप्लीट आपली काजू करी. हलवून घे फक्त एकदा म्हणजे मिक्स होईल मीठ वगैरे सगळं. झालं. असे बनवायचे. वास आलाय तर कसं आहे वास? तुला आवडलाय का? खाशील ना? बघू आता ना थोडं चाटून द्यायचं. काजू करी तयार. खायला बसल्यावर बघू कशी झाली. मित्रांनो काजू करी, डाळ, मिरची, चपाती आणि भात. आणि इकडं पोरी बसल्या आहे. परी खा बरं काजू करी कशी लागते. हां हे बघ खाऊ राहिले. कशी लागते ग? मस्त. मावडे तू? हां खा. मस्त ना. मी पण ट्राय करते. हे बघ भारी झाले दिसायला. पण बघू आता कसं काय झाले. चव घेऊन सांगतो मित्रांनो. आपली ओरिजिनल घरगुती काजू करी. मस्त आहे. तर मित्रांनो या एकदम ओरिजिनल घरगुती काजू करी खायला जेवायला बसलं. जेवण करायला चला जेवतोय. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.